Hello friends, we are studying the animal tissue. Topic is 10th, and from that 10th topic, animal tissue, we are dealing with the study of connective tissue. We are dealing with the study of connective tissue. From connective tissue, we studied first two parts: connective tissue proper, skeletal tissue, and the third type of tissue, it is the fluid connective tissue. आपल्याला या तिसऱ्या भागाचा अभ्यास करायचा आहे. आपल्या 11वीच्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू दोन प्रकारचे आहेत, एक ब्लड आणि दुसरं लिम्फ. आणि या दोन टिश्यूचा अभ्यास, फ्लुइडचा आणि लिम्फचा अभ्यास आपण 12वीत करणार आहोत असं दिलेलं आहे. आता हा पार्ट मी या ठिकाणी घेत आहे तो 11वी 12वी दोघांनाही होऊ शकतो. ठीक आहे, कारण की 11वीत शिकलं तरी तिचं काही ते वाया जाणार नाही, त्याचं परत तुम्हाला रिव्हिजनच होईल. आणि 12वीच्या दृष्टिकोनातून मी हा भाग शिकवत आहे. तर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू चे दोन एक्झाम्पल आहेत, एक ब्लड आणि दुसरं लिम्फ. आज आपण ब्लडचा अभ्यास करू. तर स्टडी ऑफ ब्लड पहिली टर्म आहे. ठीक आहे, ब्लडची स्टडी करणे याला शब्द आहे हिमॅटॉलॉजी. लॉजी किंवा टू लॉगस म्हणजे टू स्टडी. स्टडी ऑफ ब्लड इज नोन ॲज हिमॅटॉलॉजी. मग यामध्ये आपण ब्लडचं कॉम्पोजिशन आणि फंक्शन याची माहिती घेणार आहोत. ब्लड कॉम्पोजिशन, हिमॅटॉलॉजी. ओके, तर ॲव्हरेज जे ब्लडचं प्रमाण आहे, ॲव्हरेज सरासरी अडल्ट व्यक्ती, सामान्य निरोगी प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये सुमारे 4 ते 6 लिटर एवढं ब्लड असतं. मग याचा सरासरी किती जाईल? 4 + 6 10 भागिले 2 सुमारे 5, जवळपास 5च्या 4.5 येईल, 4 येईल, 5 येईल, या प्रकारे. आणि हे जे ब्लड आहे याचं प्रमाण आहे 4 ते 6 लिटर. आणि हे झालं लिटरमध्ये. वजनामध्ये आपल्या बॉडीच्या वजनाच्या 8%, 8% ऑफ बॉडी वेट. इन केस ऑफ पर्सेंट इट कॅन बी described as the quantity of blood present in the body of human being. It is about the 8% of his or her body weight. मग जर माझं वजन 100 किलो असेल, 100 किलो वजन असेल तर त्याच्या 8% किती होईल? मग ते 8 लिटर. वजन 50 किलो असेल तर त्याच्या 8% या प्रकारे ते जाईल, वजनाच्या 8%. आता या रक्ताचे काही गुणधर्म आलेले आहेत. काय गुणधर्म आहेत? तर ओरिजिन. ब्लड इज मेसोडर्मल इन ओरिजिन. इट इज डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियोनिक मेसोडर्म. मेसोडर्मल इन ओरिजिन. कलर, इट इज रेड कलर. स्लाइटली अल्कलाइन. ब्लडचा पीएच आहे असतो 7.4. इट इज स्लाइटली अल्कलाइन. हेवियर दॅन वॉटर. पाण्यापेक्षा जड असतं. चवीला खारट असतं, सॉल्टिश. आणि हे ब्लड व्हिस्कस असतं. व्हिस्कस म्हणजे चिकट आणि घट्ट या प्रकारे. समजा आपण साखरेचा पाक तयार केला किंवा मग गुळाचा पाक किंवा ऑइल म्हणतोय, आपलं खोबरेल तेल असेल, गोड तेल असेल, किंवा मशीन मध्ये टाकायचं ऑइल, लुब्रिकंट म्हणून जे काम करतं ते. हे सगळे पदार्थ कसे आहेत? these are the viscous. Blood is also viscous, heavier than water, saltish in nature, and it is slightly alkaline.
द pH इज 7.4. आपल्या ब्लडचे दोन भाग पडतात. ब्लड कन्सिस्ट ऑफ 2 कॉम्पोनंट. कोणते ते? तर एक कॉम्पोनंट म्हणजे प्लाझ्मा आणि दुसरा कॉम्पोनंट फॉर्म्ड एलिमेंट. These are the 2 component of blood. One is plasma, second is formed element. आपण सर्वप्रथम प्लाझ्माची माहिती घेऊ. प्लाझ्मा, तर प्लाझ्मा कसा पोर्शन आहे? प्लाझ्मा हा ब्लडच्या पूर्ण प्रमाणामध्ये याचं टक्केवारी आहे 55%. प्लाझ्मा फॉर्म्स अबाउट 55% ऑफ ब्लड, कॉन्स्टिट्यूट 55%. मग राहिलेला जो 45% जाईल, रिमेनिंग 45% इट इज द फॉर्म्ड एलिमेंट. लक्षात घ्या. तर या प्लाझ्मामध्ये रंग कसा असतो? तर प्लाझ्मा इट इज लिक्विड इन नेचर, द्रवरूप असतो. त्याचा कलर हा स्ट्रॉ कलर्ड असतो. इट इज फेंट येलो, पेल येलो कलर्ड असतो. म्हणून मी इथे कलरही येलो वापरला. इट इज पेल येलो कलर्ड. अँड द प्लाझ्मा कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कॉम्पोनंट. प्लाझ्मा मध्ये पुढील घटक असतात. मग कोणते घटक असतात? तर पहिला घटक बघा, पहिला घटक असतो पाणी. प्लाझ्मा मध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये असणारा घटक आहे. इट कन्सिस्ट ऑफ अबाउट 90% ऑफ वॉटर. दुसरा घटक प्रोटीन्स. देर आर 7 to 8% प्रोटीन्स. फक्त तेवढाच पार्ट तुम्हाला फोकस करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. कन्स्टिट्युएंट्स ऑफ प्लाझ्मा, प्लाझ्मा मध्ये असणारे घटक दाखवायचा प्रयत्न करतो. तर प्लाझ्मा मधला हा पहिला घटक कोणता आहे? पाणी, 90%. दुसरा प्रोटीन्स, 77 to 8%. 7 ते 8% प्लाझ्मा मध्ये प्रोटीन असतात आणि त्या प्रोटीनचे 5 नाव आहेत. कोणते ते? सेरम, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, प्रॉपर्डिन, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजिन. बघा, हे नावं पाठ करायची. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, प्रॉपर्डिन, फायब्रिनोजिन आणि प्रोथ्रोम्बिन. त्यांचं कार्य आपल्याला पुढे बघायचं आहे. कुठेतरी त्याचा उल्लेख येईल काय फंक्शन आहेत. तर हे 5 प्लाझ्मा प्रोटीन प्लाझ्मा मध्ये असतात. त्याचं टक्केवारी जाईल 7 ते 8%. तिसरा घटक आहे प्लाझ्मा मध्ये असतात अकार्बनिक क्षार, इनऑर्गॅनिक सॉल्ट, 1%. कोणते ते? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, मॅंगनीज, क्लोराइड, बायकार्बोनेट अँड फॉस्फेट. These are the inorganic salt present in plasma. आणि चौथा घटक म्हणजे इतर पदार्थ जे की 1 ते 2% असतात. अदर सबस्टन्सेस, दे आर अबाउट 1 to 2%. मग या इतर मध्ये काय येतं? इतर मध्ये पहिला आहे फूड. प्लाझ्मा मध्ये आपण खाल्लेल्या अन्नाचा पचलेला भाग असतो. प्लाझ्मा मध्ये फूडचा पार्ट कोणता असतो? प्लाझ्मा मध्ये फूडचा पार्ट कोणता असतो? ग्लुकोज, फ्रुक्टोज, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड आणि ग्लिसराइड्स. These are the digested food form present in the blood. त्यानंतर वेस्ट. वेस्ट मध्ये युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन. These are the waste substances present in plasma. तिसरा असतं रेग्युलेटर. They are required for to regulate the body activity. रेग्युलेटर मध्ये मग हॉर्मोन्स, एन्झाइम्स, दे आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. अँटीकोॲग्युलंट, इट इज द हेपॅरिन. जोपर्यंत आपल्या रक्तवाहिन्या कुठेही ब्रेक झालेल्या नाही, कुठेही तिरकट झालेली नाही, म्हणजे सिस्टम जेव्हापर्यंत इंटॅक्ट असेल तोपर्यंत आपल्या बॉडी मधलं ब्लड हे क्लॉट होत नाही, घट्ट होत नाही, साकाळत नाही. साखळी शब्द आहे त्याला. म्हणजे preventing the coagulation of blood, preventing the clotting of blood, it is a function of protein heparin, and that heparin acts as anticoagulant.
cholesterol and antibodies are present in plasma, and it also consists of dissolved gases like oxygen, carbon dioxide and nitrogen. These are the other substances present in the plasma. काय काय माहिती आली? मग यावर प्रश्न असा येऊ शकतो की राईट नोट ऑन, प्रश्न कसा येऊ शकतो? राईट नोट ऑन द डिफरंट, ओके, राईट नोट ऑन कॉम्पोजिशन ऑफ प्लाझ्मा असा प्रश्न येऊ शकतो. तर या प्लाझ्मामध्ये असलेला एक घटक 90% पाणी, 7 ते 8% प्लाझ्मा प्रोटीन्स, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, प्रॉपर्डिन, फायब्रोनोजिन आणि प्रोथ्रोम्बिन. तिसरं, इनऑर्गॅनिक सॉल्टमध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, मॅंगनीज, क्लोराईड, बायकार्बोनेट आणि फॉस्फेट. आणि इतर घटकामध्ये मग फूड इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज, फ्रुक्टोज, फॅटी ॲसिड, अमिनो ॲसिड, ग्लिसराइड. वेस्ट प्रोडक्ट लाईक युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन. रेग्युलेटर, एन्झाईम्स, हॉर्मोन्स. अँटीकोॲग्युलंटमध्ये हेपॅरिन, कोलेस्टेरॉल, अँटीबॉडीज आणि डिझॉल्व्ड गॅसेस इन द फॉर्म ऑफ सोडियम, इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. तर राईट नोट ऑन प्लाझ्मा असा प्रश्न येऊ शकतो 2 मार्कासाठी, किंवा एका मार्कामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतो की गिव्ह द प्लाझ्मा प्रोटीन्स. ठीक आहे, किंवा मग MCQ मध्ये याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतात. तर हा झाला स्ट्रॉ कलर्ड, पेल येलो कलर्ड पार्ट प्लाझ्मामध्ये असणारा, ब्लडमध्ये असणारा. आता आपण दुसरा भाग बघू. प्लाझ्मा ब्लडमध्ये असणारा दुसरा पार्ट, इट इज नोन ॲज फॉर्म्ड एलिमेंट. त्याला काय म्हणतात? दे आर नोन ॲज फॉर्म्ड एलिमेंट. फॉर्म्ड एलिमेंट काय प्रमाण आहे? दे कन्स्टिट्यूट अबाउट 45% ऑफ टोटल ब्लड. 45%. आणि हे जे फॉर्म्ड एलिमेंट आहेत, हे फॉर्म्ड एलिमेंट दॅट इज अ ब्लड सेल. यालाच काय म्हणतात? वेगवेगळ्या विविध प्रकारच्या ज्या ब्लड सेल आहेत त्यांनाच म्हणतात फॉर्म्ड एलिमेंट. आणि या फॉर्म्ड एलिमेंट मध्ये 3 प्रकारच्या ब्लड सेल आहेत. 3 प्रकारच्या. यातला पहिला प्रकार म्हणजे रेड ब्लड कॉर्पसल्स, व्हाईट ब्लड कॉर्पसल्स आणि तिसरा थ्रोम्बोसाइट और प्लेटलेट्स. इरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट आणि थ्रोम्बोसाइट, किंवा रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट. These are the 3 formed element present in the plasma that forms the blood. तर आता आपण यातल्या प्रत्येक एलिमेंटच्या ब्लड सेलची माहिती घेऊ. पहिला एलिमेंट इज द इरिथ्रोसाइट. साइट म्हणजे सेल, साइट्स म्हणजे सेल्स, आणि इरिथ्रॉस म्हणजे रेड. इरिथ्रॉस म्हणजे रेड. तर या सेलचा रंग कसा असतो? दे आर रेड इन कलर, सो इट इज नोन ॲज red blood corpuscles, erythrocytes or RBCs, that is red blood corpuscles. आता याचं पण रचना कशी येतात? these are the non-nucleated, these are the denucleated, these are without nucleus, except camel आणि लॅमा या 2 प्राण्यांमध्ये. in mammals RBCs आर नॉन न्यूक्लिएटेड. मग याला अपवाद काय आहे मॅमल मध्ये असलेला? कॅमल आणि लॅमा. तर बघा, इतर माहितीमध्ये आरबीसी कशी असते? स्पेरिकल किंवा ओव्हल असते आणि बाय कॉन्केव्ह, द्वि अंतर्वक्र, बाय कॉन्केव्ह. बघा, हा इकडे एक अंतर्वक्र भाग आणि हा दुसरीकडचा अंतर्वक्र भाग. इट इज द बाय कॉन्केव्ह इन शेप. आता मग या आरबीसीची माहिती काय काय येते की आरबीसीचं प्रमाण, नंबर, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आरबीसी किती असतात, किती आहेत हे सांगणं म्हणजे टोटल इरिथ्रोसाइट काउंट. तर सरासरीमध्ये अडल्ट आणि नॉर्मल अडल्ट म्हणजे निरोगी प्रौढ व्यक्तीच्या रक्तामध्ये सुमारे 5.1 मिलियन ते 5.8 मिलियन
पर क्युबिक मिलीमीटर. 51 ते 58, 5.1 ते 5.8 मिलियन पर क्युबिक मिलीमीटर ऑफ आरबीसी प्रेझेंट इन नॉर्मल अडल्ट मेल. While in female, the quantity is 4.3 to 5.2 मिलियन पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. ही आकडेवारी आहे. याला म्हणतात टोटल इरिथ्रोसाइट काउंट. रक्तामध्ये किती आरबीसी आहे हे सांगणं. आता या आरबीसी म्हणजे रक्तामध्ये असणारे आरबीसी कुठे तयार होतात? दे आर फॉर्म्ड इन रेड बोन मॅरो. दे आर फॉर्म्ड इन रेड बोन मॅरो फ्रॉम द हिमॅटोब्लास्ट और ऑल्सो नोन एज रेटिक्युलोसाइट. रेटिक्युलोसाइट या सेल पासून आरबीसी तयार होतात. प्रोडक्शन ऑफ आरबीसी इज नोन एज इरिथ्रोपोएसिस. इट इज नोन एज इरिथ्रोपोएसिस. ही प्रक्रिया अडल्ट मध्ये घडते लिव्हर आणि स्प्लीन मध्ये. दे आर नोन एज इरिथ्रोपोएटिक ऑर्गन. आणि आरबीसीचा लाईफ स्पॅन आहे 120 दिवस. लाईफ स्पॅन 100 ते 120 दिवस. एवढा कालावधी झाला की आरबीसी नष्ट होते, त्याची डेथ होते, किंवा मग डॅमेज झालेल्या वगैरे ज्या आरबीसी आहे, डेड आरबीसी, दे आर डिस्ट्रॉइड इन लिव्हर अँड स्प्लीन. ओके, these are known as they are known as graveyard organ. ज्या ऑर्गन मध्ये डॅमेज्ड आणि डेड आरबीसी नष्ट होतात, इट इज द लिव्हर अँड स्प्लीन. these are the graveyard of आरबीसी. ग्रेवयार्ड म्हणजे स्मशानभूमी, दफनभूमी, जिथे ते नष्ट होतात. तयार कुठं होतात? दे आर फॉर्म्ड इन रेड बोन मॅरो. इन फिटस आरबीसी आर फॉर्म्ड इन लिव्हर अँड स्प्लीन. ओके, तर हे झालं ग्रेवयार्ड संबंधी. तर बघा 2 टर्म या ठिकाणी येतात. ही नॉर्मल आकडेवारी ही आहे. ठीक आहे. पॉलिसायथेमिया म्हणजे म्हणजे नॉर्मल पेक्षा आरबीसीचं प्रमाण कमी होणे. डिक्रीज इन नंबर ऑफ आरबीसी दॅन नॉर्मल. इट इज नोन एज पॉलिसायथेमिया. While increase in number of RBC than normal, it is known as erythrocytopenia. पॉलिसायथेमिया आणि इरिथ्रोसायटोपेनिया. ठीक आहे. हिमॅटोक्रीट म्हणजे ब्लड मध्ये आरबीसी किती आहेत आणि ब्लडचं व्हॉल्यूम किती आहे याचा रेशो. द रेशो ऑफ आरबीसी टू द ब्लड व्हॉल्यूम, इट इज नोन एज द हिमॅटोक्रीट. And this value changes. It is different in male and female. What is function of RBC? During the formation of RBC, it consists of nucleus. But when the RBC become mature, the nucleus is lost. Nucleus is not present in mature RBC. And in the center, in the middle of RBC, it consists of red-colored hemoglobin pigment. These are the red-colored respiratory pigment. एका आरबीसीच्या मध्यभागी सुमारे 270 मिलियन रेस्पिरेटरी पिगमेंट असतात. 270 मिलियन रेस्पिरेटरी पिगमेंट आर प्रेझेंट इन आरबीसी. मग ह्या पिगमेंटचं काय कार्य आहे? हे पिगमेंट ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड यांचं ट्रान्सपोर्ट करतात. काय कार्य आहे? फंक्शन ऑफ आरबीसी इज टू transport the gases. It transport oxygen in the form of oxyhemoglobin. Transport of gases. And why the RBC is red colored? Because in the RBC it consists of these red colored respiratory pigment. It is the hemoglobin. यातलं हिम हे प्रोटीन आहे. सॉरी, हिम हे आयर्न पार्ट आहे, तर ग्लोबिन हा प्रोटीन पार्ट आहे. पुस्तकात डू यू नो मध्ये माहिती आलेली आहे. डू यू नो मध्ये याच्या संबंधी डिटेल माहिती आलेली आहे. त्याच्यावर जास्त मी काही बोलत नाही. तर आपण दुसरा भाग बघू, तो म्हणजे ल्युकोसाइट. रक्तामध्ये असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पेशी. दे आर न्यूक्लिएटेड. इट कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. दे आर अमिबॉइड, अमिबा शेप्ड. They are nucleated and they are colorless. As they are colorless, it is known as the leukocyte. ल्युकॉस म्हणजे व्हाईट. ठीक आहे. आता या ल्युकोसाइटचं प्रमाण
quantity of leukocyte in blood, it is about 5,000 to 11,000 per cubic millimeter of blood. 5,000 ते 11,000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड एवढ्याचं प्रमाण असतं. कॅपिलरीला असलेल्या छिद्रामधून, कॅपिलरीवर असलेल्या छिद्रामधून डब्ल्यूबीसी ह्या बाहेर येऊ शकतात. आणि त्या बाहेर काय येऊ शकतात? बिकॉज कॅपिलरी कन्सिस्ट ऑफ स्मॉल पोअर्स. कॅपिलरीज आर परफोरेटेड अँड दे कम आउटसाइड द ब्लड व्हेसल. द प्रोसेस इज नोन ॲज डायपेडेसिस. काय नाव आहे? डायपेडेसिस. लक्षात घ्या. डायपेडेसिस म्हणजे कॅपिलरीवर असलेल्या छिद्रामधून व्हाईट ब्लड सेल रक्ताच्या बाहेर येतात. ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे, पॅथोजन आलेलं आहे, अशा ठिकाणी टर्म आहे डायपेडेसिस. ठीक आहे. आरबीसीज आर फॉर्म्ड इन फेड बोन मॅरो. सिमिलरली ल्युकोसाइट और WBC आर ऑल्सो फॉर्म्ड इन द बोन मॅरो. यापैकी बघा आता आपण 2 प्रकार पडतात. व्हाईट ब्लड सेलचे प्रमुख 2 प्रकार पडतात. व्हाईट ब्लड सेलमध्ये ग्रॅन्युल्स आहेत किंवा नाही, सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स आहेत किंवा नाही, यावरून देर आर 2 टाइप्स ऑफ WBC. तर एक प्रकार आहे ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ग्रॅन्युल असणाऱ्या, आणि दुसऱ्या अग्रॅन्युलोसाइट. तर हा जो पहिला प्रकार आहे, when the granules are present in the cytoplasm of leukocyte, it is known as granulocyte. They are formed in bone marrow, and what are the granules? They are the secretory. Granules secrete substances. Granules are secretory in nature. त्याचं मुख्य कार्यच ते आहे की विशिष्ट प्रकारचे पदार्थ सिक्रेट करणे. Granules are secretory vesicle. They secrete enzymes and other various secretion. मग हे जे ग्रॅन्युल्स आहेत, या ग्रॅन्युलची स्टेनिंग प्रॉपर्टी काय आहे, यावरून या ठिकाणी देर आर 3 टाइप्स ऑफ ग्रॅन्युलोसाइट. कोणते प्रकार आहेत? न्यूट्रोफिल, बेसोफिल, इओसिनोफिल. दीज आर द 3 सब टाइप्स ऑफ ग्रॅन्युलोसाइट. पण पहिला प्रकार बघूया, तो म्हणजे न्यूट्रोफिल्स. बघा, न्यूट्रोफिल्स. फील म्हणजे ऍक्सेप्ट करणे, स्वीकारणे, स्टेनिंग ऍफिनिटी दाखवणे, त्याला जवळ करणे, आकर्षित करणे, फील. तर न्यूट्रल शब्द आला. न्यूट्रल स्टेन, जे स्टेन न्यूट्रल आहे, अशा न्यूट्रल स्टेनला न्यूट्रोफिल मध्ये असणारे ग्रॅन्युल्स स्वीकारतात. सो इट इज नोन एज द न्यूट्रोफिल. ओके. मग आता किंवा त्याला डाय शब्द आहे बघा, न्यूट्रल डाइज. Granules, they are fine. It consists of fine granules, and the quantity it is 70%. There are 70% of neutrophil as compared to the total leukocyte. 70% पेशी कोणत्या असतात ल्युकोसाइट मध्ये? दे आर न्यूट्रोफिल. आणि यांचं कार्य काय आहे? दे आर फॅगोसाइटिक. फॅगोसाइटिक म्हणजे पॅथोजनला, मायक्रोब्सला एंगल्फ करणे. द फंक्शन इज फॅगोसाइटिक. कोणती क्रिया घडते या ठिकाणी? दे डिस्ट्रॉय द पॅथोजन. पॅथोजनला खाऊन टाकतात, पॅथोजनला नष्ट करतात. इट इज नोन एज फॅगोसाइटोसिस. ओके. तर प्रमाण 70% न्यूट्रल स्टेनिंगची ऍफिनिटी आहे, फॅगोसाइटिक आहे. आणि मग ज्या ठिकाणी अशी इंटरॅक्शन होते की बॉडीमध्ये अशा प्रकारे डॅमेज सेल जमा होतात, ठीक आहे, डॅमेज टिश्यू, डेड मायक्रोब्स आणि डेड न्यूट्रोफिल यांनी मिळून एकत्रित त्या ठिकाणी पू किंवा आपण त्याला पस म्हणतो, पस इन द बॉडी इज फॉर्म्ड बाय. काय होतं? इट इज फॉर्म्ड बाय द मायक्रोब्स, डॅमेज टिश्यू अँड द डेड न्यूट्रोफिल. दुसऱ्या प्रकारच्या ग्रॅन्युलोसाइट they are known as basophil. नावाच काय सांगतं? इट शोज द स्टेनिंग ऍफिनिटी. ग्रॅन्युल्स. ओके. आणखी एक मुद्दा आहे या ठिकाणी, एक मुद्दा येतो याचा की शेप ऑफ न्यूक्लियस. देर आर व्हेरियस शेप ऑफ न्यूक्लियस ऑफ ल्युकोसाइट. सो इट इज नोन एज
पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट. न्यूट्रोफिल बघा, याचा जो न्यूक्लियस आहे या ठिकाणी मी 3 लोब काढलेले आहेत. न्यूक्लियस इज 3 to 5 लोब्ड. न्यूक्लियस इज मल्टी लोब्ड. ग्रॅन्युल्स दे आर व्हेरी फाईन. ग्रॅन्युल्स आर लार्ज इन नंबर and the nucleus is 3 to 5 lobed, phagocytic in nature. दुसऱ्या प्रकारच्या सेल्स बेसोफिल. ग्रॅन्युल्स आर मेनी. ठीक आहे. प्रमाण 0.5 to 1% ऑफ टोटल ल्युकोसाइट. देर आर व्हेरी फ्यू ग्रॅन्युल्स. ठीक आहे. अँड द ग्रॅन्युल्स आर लार्ज इन साइज and the granules stain with the basic stain. It is methylene blue. हे स्टेनचं नाव आहे मिथिलीन ब्ल्यू. इट इज द बेसिक स्टेन. हे स्टेन हे सेल एक्सेप्ट करतात. आणि सेलचं काय कार्य आहे? सेल प्रोड्युसेस द सिरोटोनिन, हिपॅरिन अँड हिस्टामाइन. These 3 substances are produced by बेसोफिल. काय काय तयार करतात ते? सिरोटोनिन. ओके. इट इज अ लोकल व्हॅसोकन्स्ट्रिक्टर. हिपॅरिनचं काय कार्य आहे? हिपॅरिन इट इज अँटीकोॲग्युलंट. आणि हे हिस्टामाइन इट इज इन्व्हॉल्व्ड इन इन्फ्लॅमेटरी रिएक्शन. थर्ड टाइप ऑफ ग्रॅन्युलोसाइट इट इज द इओसिनोफिल. इओसिन हे ऍसिडिक स्टेन असतं, म्हणून या सेल्सला असंही म्हणतात ऍसिडोफिल. इओसिनोफिल और ऍसिडोफिल. नंबर 1 to 3%. न्यूक्लियस इट इज बायलोब्ड. हा एक लोब, दुसरा लोब. न्यूक्लियस इज बायलोब्ड. And they are phagocytic. They engulf the microbes. Phagocytic म्हणजे काय? Phagocytic म्हणजे they destroy the antigen antibody complex by phagocytosis. बॉडीत तयार झालेल्या अँटीजिन अँटी कॉम्प्लेक्सला डिस्ट्रॉय करतात. त्याचप्रमाणे ॲलर्जिक कंडिशन मध्ये यांचं प्रमाण वाढतं. ओके. दे हॅव अँटी हिस्टामायनिक प्रॉपर्टी. काय कार्य दिलेलं आहे? दे आर हॅव्हिंग द अँटी हिस्टामायनिक प्रॉपर्टी. हिस्टामाइनच्या इफेक्टला नल करणे, नष्ट करणे. फॅगोसाइटिक अँटी हिस्टामायनिक प्रॉपर्टी and they helps in the detoxification because they produces the antitoxin. Antitoxin तयार करतात, त्यामुळे ते डिटॉक्सिफिकेशनची क्रिया करतात. टॉक्झिनला नष्ट करणे. अँटीटॉक्सिन. तर हे 3 प्रकार आहेत या ग्रॅन्युलोसाइटचे. न्यूट्रोफिल, बेसोफिल, ऍसिडोफिल. स्टेनिंग प्रॉपर्टीवर प्रकार पडतात. त्यानंतर न्यूक्लियसचे शेप इथं वेगळे आहेत. या ठिकाणी बघा, हे बेसोफिल जे आहे, न्यूक्लियस कसं आहे? इट इज ट्विस्टेड हा प्रकार येतो. ठीक आहे. किंवा यालाच म्हणता येईल इट इज स्लाइटली एस शेप्ड न्यूक्लियस. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे. द सेकंड सबटाइप ऑफ ल्युकोसाइट इट इज द अग्रॅन्युलोसाइट. आणि द ग्रॅन्युल्स आर अब्सेंट इन सायटोप्लाझम. तर इथं ग्रॅन्युल्स नाही. ग्रॅन्युल्स आर अब्सेंट and the nucleus is not lobed. Granules पहिला प्रकार lymphocyte. Lymphocyte formed in lymphoid cell stain. Both cells are formed in lymphoid cell stain. Lymphocyte प्रमाण 25 to 30%. Nucleus is large and oval. Function: lymphocyte they provides the immunity. रोग प्रतिकार क्षमतेमध्ये हे हेल्प करतात. लिम्फोसाइटचे 2 प्रकार पडतात. लिम्फोसाइट बॉडीत तयार कुठे होतात? डिपेंडिंग ऑन द ओरिजिन ऑफ लिम्फोसाइट देर आर 2 टाइप ऑफ लिम्फोसाइट. दे आर T lymphocyte and B lymphocyte. Both lymphocytes are involved in the process of providing the immunity. दोन्ही प्रकारच्या सेल्स काय करतात? ते आपल्याला इम्युनिटी प्रदान करतात. इट प्रोव्हाइड्स द इम्युनिटी. मग या ठिकाणी टी लिम्फोसाइटच्या देर आर 4 टाइप्स ऑफ टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट आर फॉर्म्ड इन थायमस ग्लँड. इट मॅच्युअर इन थायमस ग्लँड. बोथ द सेल्स आर फॉर्म्ड इन बोन मॅरो मध्ये तयार होतील लिम्फॉइड स्टेम सेल पासून. परंतु
या स्टेम सेल्स तयार होत असताना त्या मॅच्युअर कुठं होतात? इफ इट मॅच्युअर इन बोन मॅरो इट इज नोन एज बी सेल, अँड इफ द lymphocyte मॅच्युअर इन thymus gland it is known as T cell. T cell are of 4 subtypes: helper T cell, killer T cell, suppressor T cell, and memory T cell. And the second subtype of granulocyte it is monocyte. Monocyte चा आकार बघा, न्यूक्लियस इट इज किडनी शेप्ड. टक्केवारी 3 ते 5%. They are 3 to 5%. And the function of monocyte, they are phagocytic in nature. They are phagocytic. They destroy bacteria and dead or damaged tissue. यांना ते डिस्ट्रॉय करतात. तर अशा प्रकारे हे 2 उपप्रकार आहेत, ग्रॅन्युलोसाइट व ग्रॅन्युलोसाइट. आणि मग याच्यामध्ये ग्रॅन्युलोसाइटचं प्रमाण किती आहे? 77%. ग्रॅन्युलोसाइट 28%. अशा प्रकारे न्यूक्लियसचा आकार, ग्रॅन्युलची रचना, स्टेनिंग प्रॉपर्टी हे प्रकार पडतात. थर्ड फॉर्म्ड एलिमेंट इट इज नोन एज थ्रोम्बोसाइट. इट इज ऑल्सो नोन एज ब्लड प्लेटलेट. यालाच काय नाव आहे? ब्लड प्लेटलेट. ठीक आहे. आता हे प्लेटलेट्स तयार कशा होतात? प्लेटलेट्स आर फॉर्म्ड फ्रॉम द मेगा कॅरिओसाइट. मेगा म्हणजे लार्ज, कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस. लार्ज न्यूक्लियस असणाऱ्या सेल्सचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याचे तुकडे झाल्यानंतर त्यापासून हे सेल्युलर फ्रॅगमेंट तयार होतात बोन मॅरो मध्ये. प्लेटलेट्स और थ्रोम्बोसाइट्स आर फॉर्म्ड इन द बोन मॅरो फ्रॉम द मेगा कॅरिओसाइट बाय इट्स फ्रॅगमेंटेशनच्या प्रक्रियेत तुकडे. दे आर see here, these are the small fragment. They are non-nucleated. आणि निरोगी अडल्ट व्यक्तीच्या रक्तामध्ये सुमारे 2.5 ते 5 लाख पर क्युबिक मिलीमीटर एवढं प्रमाण आहे प्लेटलेट्स. जर प्लेटलेटचं प्रमाण नॉर्मल पेक्षा कमी होत असेल इट इज नोन एज थ्रोम्बोसाइटोपेनिया. काय कार्य आहे? प्लेटलेट्स आर इन्व्हॉल्ड इन ब्लड क्लॉटिंग. जर आपल्याला जखम झालं काय होतं? स्किन कट होते, त्या खालची कॅपिलरी कट होते आणि त्या कॅपिलरी मधून रक्तस्राव बाहेर यायला लागतो, ब्लिडिंग होते. परंतु ही ब्लिडिंग 2 ते 8 मिनिटात थांबते. का थांबते? तर या प्रक्रियेला थ्रोम्बोसाइट सुरुवात करतात. थ्रोम्बोसाइट हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ ब्लड क्लॉटिंग. क्लॉटिंगची प्रक्रिया थ्रोम्बोसाइटमुळे होते. दुसरा, या थ्रोम्बोसाइट काय करतात? इट सिक्रीट सेरोटोनिन. इट इज लोकल व्हॅसोकन्स्ट्रिक्टर. सेरोटोनिनमुळे त्या ठिकाणची कॅपिलरी जी आहे ती कन्स्ट्रिक्ट होते, आकुंचन पावते. तर थ्रोम्बोसाइटचं कार्य आहे ब्लड क्लॉटिंगच्या प्रक्रियेला किंवा कोॲग्युलेशनला हेल्प करणे. जसं या ठिकाणी टर्म आली थ्रोम्बोसाइटोपेनिया. याच प्रकारे एक टर्म आहे या ल्युकोसाइट संबंधी. वर लिहिल्यामुळे ते सांगायचं मी सांगतो या ठिकाणी ल्युकोसाइट. तर ल्युकोसाइटचं प्रमाणापेक्षा कमी होणे इट इज नोन एज ल्युकोपेनिया. ल्युकोपेनिया म्हणजे काय? डिक्रीज इन द आरबीसी दॅन नॉर्मल. त्यानंतर ल्युकोसाइटोसिस म्हणजे टेम्पररी इन्क्रीज इन नंबर ऑफ ल्युकोसाइट इट इज नोन एज ल्युकोसाइटोसिस. आणि तिसरी टर्म आहे ती म्हणजे ल्युकेमिया. या ल्युकेमियामध्ये काय होतं? देर इज अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन ऑफ मायटोसिस अँड ड्यू टू दॅट अनकंट्रोल्ड मायटोटिक सेल डिव्हिजन मायटोटिक म्हणतो. इट कॉजेस द अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC. इट इज नोन एज ब्लड कॅन्सर. ल्युकेमिया म्हणजे काय? ब्लड कॅन्सर. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी या ब्लडमध्ये कोणते घटक आहेत आणि त्यांच्या कार्य काय आहे याची तुम्हाला मी माहिती द्यायचा प्रयत्न केला. 11वीच्या मुलांच्या हेतूने मी हे शिकवलेलं आहे. 12वीला याचे आणखी 2 पिरियड करावं लागतील. एका पिरियडमध्ये होत नाही ते. परंतु एक प्राथमिक माहिती या ठिकाणी तुम्हाला यावी या उद्देशाने मी या ठिकाणी शिकवलेलं आहे. तर या ठिकाणी मी थांबतो.
तर आपण आतापर्यंत ब्लडची माहिती घेतली. इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. दुसरा भाग या प्रकारातला तो म्हणजे लिम्फ. ठीक आहे, दुसरा पदार्थ आहे लिम्फ. याची माहिती घेऊ. एक ब्लड, दुसरं लिम्फ. काय नेचर आहे द लिम्फ? इट इज ग्रीक टर्म. याचा अर्थ होतो क्लिअर वॉटर लाईक. लिम्फ इट इज क्लिअर वॉटर लाईक. इट इज अ काइंड ऑफ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आणि या लिम्फचं जे कंपोजिशन आहे इट इज ऑलमोस्ट सिमिलर टू द ब्लड. लिम्फ मध्ये असणाऱ्या घटकाचं प्रमाण हे ब्लड मध्ये असलेल्या घटकाप्रमाणे असतं, एक्सेप्ट आता रक्तामधले कोणते घटक लिम्फ मध्ये नसतात. तर यातला पहिला घटक आहे तो म्हणजे आरबीसी, प्लेटलेट आणि काही प्रोटीन. लिम्फ इज सिमिलर टू ब्लड एक्सेप्ट द लिम्फ इज except or lymph as compared to the blood, lymph do not contain RBCs, then platelets and some protein. Thus nature of lymph is similar to blood except RBC, platelet and some plasma proteins. Some proteins are not present in that lymph. Okay. आणि ज्याप्रमाणे ब्लडचं ट्रान्सपोर्ट करायला सिस्टम आहे सर्क्युलेटरी सिस्टम, त्याचप्रमाणे लिम्फ ट्रान्सपोर्ट करण्यासाठी असणारी सिस्टम आहे. इट इज नोन एज द लिम्फॅटिक सिस्टम. लिम्फॅटिक सिस्टम. ओके.